नमस्कार लाभार्थी मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण 29 लाख प्लस घरकुलं मंजूर झालेले आहेत. जर मंजूर यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर काय करायचं आणि हे अपडेट आहे तरी काय, याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मंडळी, 2018ला घरकुल सर्वेक्षण झालं, त्यानुसार घरकुल लाभार्थी बरेच झालेत आणि घर मंजूर झाली, पैसे आले खात्यावर, सगळं झालं. पण अपात्रतेची संख्या जास्त होते. पात्र असूनसुद्धा त्यांना घरे भेटलेली नाहीत, काही लाभ भेटलेला नाही आहे. त्यानुसार आता काय झालं होतं तर 2024ला आवास प्लस सर्वेक्षण झाला. आता यामध्ये 22 लाख लाभार्थी होते, म्हणजेच घरकुल मंजूर झाली. पण या 22 लाखमध्ये 17 लाख घरकुल सर्वेक्षण असं होतं ज्यांनी सेल्फ सर्वे केलेलं होता, म्हणजे स्वतः सर्वेक्षण केलेलं होतं. जे अपात्र होते पुन्हा पात्र आज झाले ते, पण कसे सेल्फ सर्वे करून. आता हे 17 लाख प्लस लाभार्थी होते, त्यांचं काय झालं, त्यांचं पुढे येणार आहे अपडेट. आता त्यामध्ये ज्यांचं सेल्फ सर्वे केलेलं आहे, जे पात्र आहेत, जे अटीतटीमध्ये बसत होते, अशा घरकुल लाभार्थ्यामध्ये जवळजवळ 9 लाख प्लस घरकुल लाभार्थी असे होते की ती 22 लाख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंजूर झाले. 17 लाख टोटल सेल्फ सर्वे करणारे होते. 22 लाखामध्ये 17 सेल्फ सर्वे. त्या सेल्फ सर्वेमध्ये 50% म्हणजे 9 लाख प्लस हे सेल्फ सर्वे करणारे जे घरकुल लाभार्थी होते, त्यांच्या घरी जाऊन जे अधिकारी आहेत, आता मॅडम आले असतील, कोणी असं म्हणत असेल की कमेंट करून, सर आमच्या घरी सर्वेक्षण झालं होतं, मॅडम आले, सर आले, त्यांनी सर्वे केला, नाव घेतलं घरकुलासाठी आणि पुढे आम्हाला घरकुल भेटलेलं नाही आहे. तर तुमचं हेच आहे. 17पैकी 9 लाख प्लस लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण झाला. त्यानुसार आता त्या सेल्फ सर्वे झालेल्या लाभार्थ्यांना जे पात्र होते त्यांचं नावसुद्धा ह्या 29 लाख प्लस यादीमध्ये आलेलं आहे. आता ह्या मंजुरी यादीमध्ये इतर जी नावे आहेत ते कुठून आले, तर ते अपात्रतेनुसार जे काही निकष होते त्यानुसार जे अपात्र झालेले होते त्यांनी निकषांची पूर्तता केली, त्यानुसार ते पात्र झाले. आता त्यानुसार यादी वाढत गेली आणि मंजुरीची यादी कमी होत गेली, वाढली कमी झाली. पण त्यानुसार आता सध्याच्या घडीला 29 लाख प्लस घरकुल मंजूर झालेली आहेत. आता जर तुमचं या घरकुल यादीमध्ये नाव नसेल तर काय करायचं होतं. आता असे भरपूर आहेत आणि मुळात जे आता 29 लाख प्लस घरकुलं आली ते आली तर कशी. 15 ऑगस्ट 2026ला या ठिकाणी शासनाने निर्देश दिला की, म्हणजे 15 ऑगस्टला नाही, अगोदर निर्देश दिला की 15 ऑगस्ट 2026ला प्रत्येक ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक हजर राहायला पाहिजे, ग्रामसभा झाली पाहिजे. तुम्ही असे घरकुलचे किंवा इतर योजनेसंबंधित जे काही रील असतात, व्हिडिओज असतात, असे जर पाहत असतील तर तुम्ही एक रील बघितली असेल की ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकच येत नाही, 15 ऑगस्टला ग्रामसभा झालीच पाहिजे, अशाबाबत तुम्ही रील बघितली असतील. आता ते तसं असेल तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल, म्हणून मी सांगतोय, ही एक्स्ट्रा माहिती सांगतोय. काय सांगतोय, 15 ऑगस्टला तुम्ही ग्रामसभेमध्ये काय करायचं होतं, ग्रामसभा होणार होती, झाली. आता 15 ऑगस्ट झालं, संपला विषय. ग्रामसभा झाली नाही झाली ती तुम्हालाच माहीत. पण त्या ग्रामसभेमध्ये फायनल यादी म्हणजे अंतिम घरकुल यादी ही येणार होती, त्याचं फायनलाइज करायचं होतं त्या ग्रामसभेमध्ये. आता हे कामसुद्धा ग्रामसेवकावरती आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये दिलेलं होतं. त्यानुसार आता घरकुल यादी पुढे गेली. आता घरकुल यादी पुढे गेली, नाव फायनल झालं. फायनल करायचं न करायचं, जे अपात्र आहेत त्यांना निकषाची त्यांची त्रुटी करायची, काय पूर्तता असेल, जे पण असेल ते करायचं. म्हणजे या ठिकाणी त्याचं छाननी करायचं. शिवाय आता ज्यांची मंजुरी आहेत त्यांना तर जागा मिळवून द्यायची वगैरे, ह्या गोष्टी त्या ग्रामसभेमध्ये होणारच होत्या. आता ते झालेलं आहे सगळं. पण आता इथून पुढे जर ह्या ग्रामसभेमध्ये तुम्ही गेलाच नसाल, तुमचं नाव आहे ते नाव आलंच नसेल, तर काय करायचं. तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे. एक ऑप्शन काय अवेलेबल आहे, तुम्ही जिल्हास्तरीयवरती
निवारण समित्या असणार आहे. त्या निवारण समितीमध्ये जायचं आहे. तुम्ही तिथं जाऊन तुमचे निकष आहे ते पूर्तता त्याची करायची आहे. म्हणजे आता भरपूर निकष होते. आता त्यामध्ये 15,000 महिना इन्कम असेल तुमचं, काय आणखी ते अटीतटी तुमची तुम्ही बघा. मी मुद्दे सांगतोय. जर शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याला 2.5 एकरपेक्षा जास्त शेती आहे का, ती शेती कोरडवाहू आहे की कशी आहे ते बघायचं. त्याशिवाय ट्रॅक्टर आहे का, इतर साधने आहेत का. जर ऑलरेडी तुमचं घर असेल तर ते घर कच्चं आहे की पक्का आहे. जर पक्का असेल तर कसलं आहे, कच्चं असेल तर कसलं आहे, त्याला खोल्या किती आहे. शिवाय तुमचं टॅक्स तुम्ही भरत आहात का, टॅक्स पेयर आहात का, इन्कम आहे का जास्त तुम्हाला. अशा वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यानुसार तुमचं ह्या निकषामध्ये तुम्ही बसला पाहिजे आहे. जर बसत असाल तर तुम्ही ह्या निवारण समितीमध्ये जाऊन तुमची तक्रार द्यायचं आहे. तुमचं निवारण होईल. म्हणजे काय, तुमचं पात्रता वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव ॲड केलं जाणार आहे. म्हणजेच ही यादी पुढे वाढत जाणार आहे. जसं मी अगोदर सांगितलं, वाढलं कसं, सेल्फ सर्वेनुसार, बरोबर आहे. त्याच पद्धतीने ही यादी पुढे सुद्धा वाढत जाणार आहे. आता 2018चा सर्वे झाला, कंप्लीट झालं. त्यानंतर 2024ला झालं, त्याची मंजुरी झाली, आता होते बघा. 18पासून 24ला सगळं झालं आणि 24पासून आता 26-27पर्यंत जाणार आहे आणि इथनं पुढं पण वाढत जाणार आहे. हे मंजुरी मिळतंय एवढं आणि गुणगान एवढं, हे सरकारचं असं झालेलं आहे. सो तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही बघा काय अटीतटी आहेत. त्यानुसार तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर पात्रतेचे निकष काय आहेत, कोणाला लाभ मिळतो, कसा मिळतो, कुठल्या कुठल्या योजनेचा लाभ मिळतो, याच्या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तशी कमेंट करा. कमेंट असेल तरच मी व्हिडिओ बनवेल. अदरवाईज तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल तर मला हरकत नाही. काय मला कोटभर रुपये नाही यूट्यूबमधून भेटणार. सो तुमची रिक्वायरमेंट असेल तरच तुम्हाला त्यावरती मी व्हिडिओ अपलोड करेन. सो आता 29 लाख प्लस घरकुल मंजूर झालेली आहे. तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आलं आहे की नाही आहे, किंवा तुमची योजना तरी कोणती आहे, घरकुल योजना असणार आहे ते कोणती आहे, याच्या संदर्भात जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रोसेस पाहिजे असेल तर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हाच तो व्हिडिओ आहे जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही त्यानुसार तुमचं डिटेल तुम्ही बघूया शकता. भेटूया स्क्रीनवरच्या कोणत्याही एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.